त्याला बेवारससारखं उपोषण करायला प्रवृत्त करणं, याच्यावरून ह्या सरकारची मनोवृत्ती दिसून येते. यांच्यामध्ये पात्रता किती आहे, यांची समज किती आहे, यांची संवेदनशीलता किती आहे आणि यांचं देशातल्या विद्यार्थ्याविषयी किती प्रेम आहे हे ह्याच्यावरून दिसून येतं. आणि त्याच्यामुळं यांनी संवाद साधला नाही आणि म्हणून हे आंदोलन चिघळले. म्हणजे तुम्ही लोकांचे प्रश्न काय हे समजून घेतल्याशिवाय त्याच्यावरती उपाययोजना काय करणार आहे? तर आंदोलन म्हणता येत नाही. कारण शिक्षण व्यवस्थेमध्ये जी काही भ्रष्टाचार झालेला आहे, जे काही बरबटलेले किंवा त्याच्यामधल्या ज्या काही त्रुटी आहेत, ही खतखत लोकांची त्या माध्यमातून बाहेर पडली. जे दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे, हे आंदोलन उभा का राहिलं? म्हणजे नेमकं काय कारण, कशामुळं विद्यार्थ्याला आंदोलन करावं वाटलं? काय वाटतं तुम्हाला याच्याविषयी? आंदोलन तर खूप अगोदर उभं राहायला पाहिजे होतं, परंतु हा विषय मांडणारं कुणीतरी पाहिजे. विषय मांडून मी भागत नाही की त्या विषयाला रस्त्यावर येऊन शासनाच्या दरबारात येऊन त्याला वाट मोकळी करून देणं किंवा लोकांच्या मनातील प्रश्न सरकारपर्यंत पोहोचविणं हे गरजेचं होतं. अभिजित दिपकेंनी तो प्रयत्न केला. आता त्यांनाही ते का सुचलं? कारण ते मागं जे चीफ जस्टिस होते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, तर त्यांनी ह्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना ते कॉकरोच म्हणले. कॉकरोच म्हणजे झुरळ, म्हणजे त्यांची ते लायकी दाखवली किंवा या देशामधले सुशिक्षित बेकार शिकलेले तरुण पोरं हे काहीच करीत नाहीत, त्यांना कामधंदा नाही आणि मग हे रिकामे काय करतात की हे उकरून काढ, ते उकरून काढ, हा भ्रष्टाचार वरती आरोप कर, त्या राजकारण्यावरती टीका कर, हे असले उद्योग करतायत. असं त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणून त्या उपहासात्मक दृष्टीनं त्यांनी तरुणांना कॉकरोच म्हटलं आणि तिथून त्याचा रोष घेऊन अभिजित दिपकेसारखा तरुण की त्याला ते सहन नाही झालं, त्यांनी ते सोशल मीडियावर मांडलं आणि सोशल मीडियापासून ह्याची जागृती झाली, तरुणामध्ये रोष निर्माण झाला आणि ते रोष होत असतानाच आणखीन एक घटना त्यावेळेस नेमकी घडली, ती म्हणजे की नीटचे पेपर लीक होणं, नीटच्या पेपरमधला घोटाळा. आणि मग त्यांनी नुसता घोटाळा झाला का, तो जवळपास 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. म्हणजे त्या नैराश्यामधून किंवा एवढं आपण रात्रंदिवस जागलो, अभ्यास केला आणि जर अशा पद्धतीनं ज्यांनी अभ्यास केला नाही, ज्यांनी काहीच कष्ट केले नाही, असे पोरं जर समजा असे घोटाळे करून पेपर लीकच्या माध्यमातून जर आपल्या पुढं जाऊन जर आपल्या MBBSच्या जागा लाटत असतील आणि ते जर पुढं जात असतील तर साहजिकच आहे, ज्यांनी कष्ट केलेत, ज्यांनी दिवस रात्र मेहनत केली, अशावरती तो अन्यायच. त्यातून त्या नैराश्यातून काही पोरांनी आत्महत्या केल्या आणि आत्महत्या केल्यानंतरही फक्त वृत्तपत्रातूनच आपण ऐकलं, परंतु असं कुठल्या पालकाला वाटलं नाही, अशा कुठल्या शिक्षण संघटनेला वाटलं नाही की ह्या विषयावरती आपण आंदोलन केलं पाहिजे आणि याचा जाब आपल्या सरकारला विचारला पाहिजे. परंतु अभिजित दिपकेंच्या जे काही कॉकरोच जनता पार्टी नावाने त्यांनी एक नाव दिलेलं होतं, त्यांनी एक तो मुद्दा मांडला आणि देशातल्या नीटधारक विद्यार्थ्यांनी, तरुणांनी त्याला पाठिंबा दिला आणि तिथून ह्या आंदोलनाची खरी सुरुवात झाली. म्हणजे हे फक्त आंदोलन म्हणता येत नाही, कारण शिक्षण व्यवस्थेमध्ये जी काही भ्रष्टाचार झालेला आहे, जे काही बरबटलेले किंवा त्याच्यामधल्या ज्या काही त्रुटी आहेत, ही खतखत लोकांची त्या माध्यमातून बाहेर पडली आणि आज ती व्यापक स्वरूपामध्ये आज जंतर मंतरवरती आपल्याला दिसते. बरं, आज हा प्रश्न आज आपण मांडलेला, पण याच्या अगोदरही असं म्हटलं जातं की 152 वेळा, गेल्या 10 वर्षात 152 वेळा पेपर फुटी झाली. हो, मग असं काय कारण घडलं की आजच म्हणजे ह्याच्यामध्ये सगळं कळून आलं की एवढं आंदोलन हे सुरू झाले? मग मागं 10 वर्षामध्ये असं का झालं नाही? नाही, तुमचा मुद्दा अगदी रास्त आहे. 152 वेळा जर समजा पेपर फुटी झालेली आहे, तर परंतु त्या 152 पेपर फुटीमध्ये विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेलं नाही. तो भ्रष्टाचार आहे, बरोबर. की ह्या अँगलने आपण त्याला बघितलं. परंतु इथं काय झालं की इथं नीट म्हणजे ही या देशातली सगळ्यात मोठी परीक्षा आहे, जगातली सगळ्यात मोठी परीक्षा आहे की जिथं विद्यार्थ्यांचं संपूर्ण आयुष्याचं भवितव्य निश्चित होतं, बरोबर. इतर परीक्षा कुठल्या येतात की कुठलं नोकरीसाठी प्रिलिम आहे, अमुक ठिकाणच्या जागा निघल्या त्याच्या परीक्षा आहेत, बरोबर. परंतु ह्या छोट्या छोट्या राज्याच्या लेवलच्या किंवा नोकरीविषयक ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये त्या झालेल्या आहेत, बरोबर. परंतु नीटमध्ये एवढा मोठा घोटाळा होणं
आणि दुसरी गोष्ट तेवढ्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या करणं म्हणजे जीव गेलेले आहेत. म्हणजे जीवितहानी आतापर्यंत झालेली नव्हती. त्याच्यामुळं हा मुद्दा फार मोठा आहे. कारण तुम्ही जे 152च्या आडून म्हणजे पाठीमागं काय झालं याच्या आडून तुम्ही हे जे आता जे जीव गेले विद्यार्थ्यांचे, बरोबर, त्यांच्या आईवडिलांना काय वाटत असेल, त्यांच्या पालकांना काय वाटत असेल, त्यांच्यावरती काय दुःख कोसळलं असेल, ह्याची तुम्ही कल्पना नाही करू शकत. म्हणजे तुम्ही मागचा जे भ्रष्टाचार झाला आहे त्याच्या आडून आताचं दुःख लपू शकत नाही आणि झालेली जीवितहानी सुद्धा लपू शकत नाही. आता हे आंदोलन आजही चालू आहे आणि हे आंदोलन म्हणजे सरकारला ह्याच्या अगोदर ज्यावेळेस आंदोलनाची सुरुवात झाली होती त्यावेळेस काही समझोता करून काही चर्चा करून, कारण चर्चेतून मार्ग निघतात, आणि मग अशी चर्चा झाली नाही का, आणि नसेल झाली तर का झाली नाही? काय माहिती का की मुळामध्ये तुम्हाला एक सांगतो की याच्या अगोदरच्या जे काही सरकार आहे त्यांनी जे आंदोलन सरकार दरबारी आली, सरकारपर्यंत पोहोचले, त्यांच्यासोबत चर्चा करून संवाद करून त्यामधून मार्ग काढले आणि ते झालेले ज्या चुका आहेत, झालेले भ्रष्टाचार आहेत, त्याच्यावरती त्यांनी ते सुधारण्याचे देखील प्रयत्न केले. म्हणजे तुम्ही लोकांचे प्रश्न काय हे समजून घेतल्याशिवाय त्याच्यावरती उपाययोजना काय करणार आहे? म्हणजे आणि ह्या सगळ्या सरकारची सगळ्यात मोठी चूक काय की हे सरकार लोकांचं ऐकूनच घेत नाही. बघा तुम्ही 25-26 दिवस झाले आज सोनम वांगचुकचं उपोषण चालू होतं आणि सोनम वांगचुक काय साधारण व्यक्ती नाही की या देशातल्या सर्वात महान शास्त्रज्ञापैकी, शिक्षण तज्ज्ञापैकी एक माणूस आहे. मॅगसेस पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे, म्हणजे त्या माणसाचा काहीतरी त्याग आहे की त्याच्या माणसानं उपोषण करणं आणि त्याला बेवारससारखं उपोषण करायला प्रवृत्त करणं, याच्यावरून ह्या सरकारची मनोवृत्ती दिसून येते किंवा यांच्यामध्ये पात्रता किती आहे, यांची समज किती आहे, यांची संवेदनशीलता किती आहे आणि यांचं लोकाविषयी देशातल्या विद्यार्थ्याविषयी किती प्रेम आहे हे ह्याच्यावरून दिसून येतं. आणि त्याच्यामुळं यांनी संवाद साधला नाही आणि म्हणून हे आंदोलन चिघळलेले. आता दुसरी गोष्ट आणखीन एक महत्त्वाची की तुम्ही म्हटले किंवा याच्यावरती संवाद का नाही साधला, तर कसे साधणार? कारण मुळामध्ये बघा तुम्ही की शिक्षणामध्ये भ्रष्टाचार या सरकारच्या काळातच जास्त वाढलेला आहे. तुम्ही बघा की शिक्षण शुल्क 2014 पासून किती पटीत वाढले, परीक्षा शुल्क किती पटीत वाढले. आत्तापर्यंतच्या सरकारनं कधी परीक्षा शुल्कावर GST लावला नव्हता, टॅक्स लावला नव्हता. ह्या सरकारनं हे पराक्रम करून दाखविला की शिक्षण साहित्यावर सगळ्यात मोठा टॅक्स लावला, विद्यार्थ्यांच्या दप्तरावर, पाटी पेन्सिलवर टॅक्स लावला, विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क म्हणजे तुमची 10वी बोर्ड असेल, 12वी बोर्ड असेल आणि सगळ्या परीक्षा त्याच्यावरती पुन्हा परीक्षा शुल्क तर आहेच, म्हणजे त्या मंडळाचं, शिक्षण मंडळाचं, पण त्याच्यावरती पुन्हा टॅक्स. मग विद्यार्थी काय कमाईचं साधन आहे का? म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी 10वीला गेला, 5वीला गेला, 7वीला गेला, 12वीला गेला, म्हणजे शिक्षण घेतोय म्हणजे तो काय उद्योग व्यवसाय करतोय का की ते वह्या पुस्तकं वाचून त्याला काय अशी लाखोची प्राप्ती होती का त्याच्यावरती टॅक्स बसविला? बरोबर. म्हणजे शिक्षणाविषयी किती दूरदृष्टी आहे याच्यावरून तुम्हाला दिसून येतं. तिसरी गोष्ट आणखीन एक आहे